महाराष्ट्र सरकारने मीडिया विकत घेतली, पण जे खरं बोलतील त्यांच्यासाठी काय कायदा काढतात आहे बघा. अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ते जे बोलतील तेच मीडियात दिसणार, ते जे छापायला बोलतील तेच आपल्या पेपरमध्ये वाचायला भेटेल. पण अशा लोकांचं काय? आमच्यासारखी जी लोक आहेत ज्यांना खरंच अन्याय सहन नाही होत, ज्यांना खरंच सत्यासाठी उभं राहायचं आहे, ज्यांना खरंच एक चांगला महाराष्ट्र, एक चांगलं शहर, चांगलं राष्ट्र घडवायचं आहे, त्यांच्यावर हे एका टायमानंतर कुठले तरी क्रिमिनल केसेस टाकून आम्हाला पण शांत करायचा प्रयत्न करतील. आता मी तुम्हाला सांगतो, जरी अशीच चालत राहिली एक दिवस आपल्याला अशा गुलामीत जगावं लागेल की कोणी काय खायचं, कोणी कुठे राहायचं, कोणी काय घालायचं, आणि असे बरेच कायदे कानून आपल्या विरुद्ध काढले जातील आणि आपण परत एकदा गुलामीत जाऊ. पहिली गुलामी बाहेरच्यांची होती, आता आपलेच माणसं आपल्यावर राज्य करतील आणि आपण गुलाम बनून राहू. आत्ता पण वेळ गेलेली नाही आहे. आपण जर एकत्र नाही आलो, आपण जर सत्यासाठी नाही उभे राहिलो, अरे आपल्यात एवढी ताकद आहे ना, आपण खरं आपलं राष्ट्र बदलू शकतो. फक्त एकत्र या, नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जगता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.